म्हणजे आपण सगळे देवच आहोत. जर आम्ही देवापासून निर्माण झालो, मातीपासून जर घट निर्माण झाला, मडकं हं. निर्माण झालं, तर त्या मडक्यामध्ये काही माती नाही का? नाही. हां. म्हणजे सगळं जग हे त्याच्यापासून निर्माण झालं. आपण जर त्याच्यापासून निर्माण झालो, तर आपण पण देवच आहोत. फक्त एवढंच आहे, की आम्ही आमच्या स्वरूपाला काहीतरी एक तात्पुरती लेबल लावले हं. आणि जे लेबल लावलं तेच आम्ही धारण केलं. हां. एका व्यक्तीचं आता समजा मी आहे, तर मी माझी ओळख काय सांगतो? गणेश रामदास भगत हं. किंवा गणेश महाराज भगत काय असेल. हं. आता ही ओळख सांगितली. वस्तुस्थितीने ओळख आपली आहे का हो? हं. जर आपली ओळख असती, तर आता आर-टी-ओ एवढं डेव्हलप झालंय, हं. की आर-टी-ओमध्ये पहिली गाडी घ्यायची झालं, तर गाडी घेऊन पुन्हा नंबर प्लेट घ्यायला परत जावं लागायचं पासिंग हां. करायला. आता तसं होत नाही. हं. आर-टी-ओमधून नंबर प्लेट सहित येते गाडी. बरोबर. या सगळ्या जगाच्या गाड्या जिथून पास होतात, तो आर-टी-ओ तो आहे. हां. मग तो नाही का एवढा डेव्हलप होऊ शकत? जर गरजच असती, तर एक नंबर प्लेट अशी दिली असती आम्हाला इथे लावून गणेश रामदास भगत. हं. आणि आपलं तत्वज्ञान शरीर आणि मी हा वेगळा आहे. शरीर म्हणजे एक साधन आहे आणि त्याच्यामध्ये मी राहिलो. म्हणजे जसं की गाडीमध्ये आम्ही प्रवास करतो, पण गाडी हां. म्हणजे मी नाही. हां. कपडे आम्ही घालतो, पण कपडे म्हणजे मी नाही. हं. तसं शरीर आम्ही धारण केलंय, पण शरीर म्हणजे मी नाही. तर मी कोण आहे? याचा विचार करणं म्हणजे परमार्थ आहे. याचा विचार करणं म्हणजे अध्यात्म आहे.